कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची अवस्था, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाची कसरत, समाजातील भीतीदायक वातावरण आणि कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन केलेला संघर्ष अशा मुद्द्यांवर पत्रकार समीर देशपांडे यांनी कोरोनाशी भिडताना हे पुस्तक लिहिलंय। त्याचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला। या पुस्तकातून कोरोनाचा भीतीदायक काळ समीर देशपांडे यांनी पुन्हा उभा केला असून त्या कालखंडाचं उत्तम डॉक्युमेंटेशन झाल्याचे उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले। पत्रकार समीर देशपांडे यांनी लिहिलेल्या कोरोनाशी भिडताना या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं। नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन झालं। या पुस्तकाचे लेखक समीर देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये बोलताना कोरोनाचा काळ पुन्हा डोळ्यासमोर उभा केला। कोरोना काळातील घुसमट, सर्वसामान्यांच्या अडचणी, उपचारावरील मर्यादा आणि शासकीय यंत्रणांनी केलेलं काम याचा ओघवत्या भाषेत आढावा घेऊन स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरचा अनुभव सांगताना सभागृहातील उपस्थित हेलावले। कोरोना काळात सीपीआरसह आरोग्य यंत्रणेनं प्रचंड मोठं काम केलंय असं त्यांनी नमूद केलं। दरम्यान कोरोना योद्धे म्हणून काम केलेल्या बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा, वासिम चाबुकस्वार, राजू मेवेकरी, बंटी सावंत, अशोक रोकडे, दीपा शिपूरकर यांच्यासह छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ, पुस्तकाचे रचनाकार गौरीश सोनार, आजऱ्याचे नगरसेवक परेश पोद्दार, डॉक्टर सागर देशपांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कधी स्वप्नातही पाहिला नाही असा एक काळ होऊन गेला। कोरोनाचा तो अस्वस्थ करणारा काळ देशपांडे यांनी पुस्तकात जसाच तसा मांडलाय। या रोगाशी कशा प्रकारे लढायचं हे माहीत नसताना सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या धाडसी कामाला सलाम केला पाहिजे असं नामदार मुश्रीफ म्हणाले। तर कोरोनामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली। उद्याची चिंता न करता आजचा दिवस मनमुराद जगला पाहिजे ही मानसिकता कोरोनानं शिकवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्मिती साठी दिलेलं प्रोत्साहन विसरता येणार नाही असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, संपादक सचिन जवळकोटे यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, संजीवनी देशपांडे, स्मिता देशपांडे, अक्षरदालनचे प्रकाशक रवींद्रनाथ जोशी, अमेय जोशी, कॅप्टन वैभव देशपांडे, प्रणव देशपांडे, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी, पंडित विनोद डिग्रसकर, देवर क्लबचे अध्यक्ष व्ही पाटील, सावली संस्थेचे किशोर देशपांडे यांच्यासह माध्यम कर्मी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।